नमस्कार मंडळी, मी तनया। आज आपल्या सर्वांनाच एकत्र राहण्याची व मिळून आनंद साजरा करण्याची जवळजवळ 35-40 जण एकत्र जमतात आणि सगळं काही आनंदानं आणि गुण्यागोविंदानं साजरं करतात। गणेश चतुर्थीतलं हे घर म्हणजे गोकुळच जणू। अगदी माझ्या खापर पंजोबा किंवा त्यांच्या आधीपासून एकत्र असलेलं कुटुंब। आता कुणाला कामानिमित्त बाहेर जावं लागलं तर कुणी बाहेरगावी घर बांधलं, पण आपल्या माणसांपासून कोण दूर जातं का? आणि ह्याचसाठीच तर हे सगळे सण उत्सव आपण साजरे करतो। चुली वेगवेगळ्या झाल्या तरी नाती वेगळी होतील का? रुसवे फुगवे तर कायमच होत राहतील, पण आनंद कसा घ्यायचा आणि समोरच्याला समजून कसं घ्यायचं हे माणसात राहिल्याशिवाय कळणार नाही। बघा ना, बाप्पा येतो आणि सगळं कसं बदलून जातं। माणसं एकत्र येतात, भावनांना मिळतात। वेगवेगळ्या घरात बनणारं जेवण एकाच चुलीवर शिजतं, पंक्तीच्या पंक्ती उठतात, गप्पा गोष्टींची मैफिल रंगते। छोट्या छोट्या गोष्टींमुळे एकमेकांचे स्वभाव कळतात, त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाला जाणून घेतो आणि यामुळेच नात्यातलं प्रेमही दुपटीने वाढतंच। अशा बऱ्याच गोष्टी फक्त त्या एका बाप्पामुळे घडतात। एकत्र कुटुंबात खरं सुख असतं ते सगळ्या गोष्टी एकत्र येऊन करण्यात। बाप्पाच्या सजावटीपासून ते रोज वेगवेगळे पदार्थ बनवणं, एकत्र भजन करणं, फुगड्या घालणं, अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येक दिवशी होतात। अगदी नियोजनात्मक प्रत्येक काम प्रत्येकाला नेमून दिलेलं असतं। पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरांचे पालन करून ज्येष्ठ मंडळींच्या शब्दाचा मान राखून सर्व गोष्टी होतात। प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या। कोणाला 4 जणांत राहायला आवडतं तर कोणाला अशा मोठ्या कुटुंबात। शेवटी काय, जीवाला जीव लावणारी माणसं हवीत। धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गावी जाऊन आपल्या माणसांत रमणं महत्त्वाचं। यातच खरं सुख समाधान आहे। आता एकत्र कुटुंब पद्धती क्वचितच पाहायला मिळतात, म्हणूनच अशा मौल्यवान दुर्मिळ गोष्टी तर जपायलाच हव्यात।